हा व्हिडिओ आहे मालाड मालवणी परिसरातला। दीदी ये दरवाजा आपका कब से बंद है? 8 साल घर से नहीं खोलने देते हैं। पत्र मारा हुआ तो पत्र भी नहीं हटाते। बोलते ना हम सब तो बोलते हैं कि नहीं इधर तुम्हारा कुछ भी नहीं है। क्यों नहीं खोलने देते ये दरवाजा जब आपका दरवाजा है सामने? पत्र मारे हुए हैं, सब बोल भी रहे थे, दरवाजा भी खोलने की कोशिश करते, नहीं खोलने देते हैं। मालवणी परिसरातील अब्बासिया कंपाऊंड येथील अनधिकृत बांधकामामुळे स्थानिक हिंदू कुटुंब प्रचंड दबावाखाली आल्याचं या व्हिडिओतून लक्षात आलं। काँग्रेस नगरसेवक हैदर अस्लम शेख यांच्या वरदहस्ताने आणि दबावतंत्रामुळे हे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याचा खळबळजनक आरोप यावेळी करण्यात आला। पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात या संपूर्ण काळ्या कारभाराचं पितळ उघडं पडलं। दैनिक मुंबई तरुण भारतने तातडीने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि बातमीचा इम्पॅक्ट असं दर्शवतो की 24 तासांच्या आत हे अवैध बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत हटवण्यात आले। या 24 तासात नेमकं काय घडलं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे जयेश पाटील। मालवणी परिसरातील अब्बासिया कंपाऊंड येथे एका हिंदू महिलेच्या घराच्या दरवाजासमोरच अनधिकृत बांधकाम केलं जात होतं। अनधिकृतपणे उभारल्या जाणाऱ्या छबील म्हणजेच पाणपोईमुळे एक हिंदू महिला प्रचंड दबावाखाली आल्याचा एक व्हिडिओ सर्वात पहिला व्हायरल झाला। काँग्रेस नगरसेवक हैदर अस्लम शेख यांच्या वरदहस्ताने आणि दबावतंत्रामुळे हे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याचा खळबळजनक आरोप व्हायरल व्हिडिओतून करण्यात आल्याचं दिसलं। देखिए यहाँ पे अवैध छबील रोड पे बनाया जा रहा है और बाजू में हिंदू का घर है, उसका दरवाजा बंद करके उसको दबा करके और यहाँ जबरदस्ती छबील बनाया जा रहा है और बोला जा रहा है कांग्रेस का नगरसेवक विधायक के लड़का असलम शेख के हैदर आजम ने बोला है कि यहाँ छबील बनाओ। यहाँ पे बयान ऐसा दिया जा रहा है, जिसने भी छबील बना रहा है ऐसा बता रहा है। इतकंच नाही तर स्थानिक लोकही त्यांचे नाव घेत असल्याचं काही अन्य व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून आलं। ऐसा बोले ना कि गटर का काम करिए। नहीं बोले, हाँ ये लोग बोले वहाँ पे ईंट रख के क्या बोले हैदर भाई ईंट रख के गए, बोले बनाने के लिए बना दो। इशू का है। हाँ तो बोलो ना, ईंट रखे ना हैदर। हाँ ठीक है। मालवणी पोलीस स्टेशन पर्यंत जसा हा विषय पोहोचला तोच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात या संपूर्ण काळ्या कारभाराचं पितळ उघडं पडलं। पोलिसांच्या तपासातून असं लक्षात आलं की घटनास्थळी बांधकाम करत असलेला इसम शौकत हुसेन आबिद हुसेन सय्यद याने स्वतः हे बांधकाम करत असल्याची कबुली दिली। या बांधकामाबाबत कोणतीही शासकीय परवानगी नसल्याचे त्यानं पोलिसांसमोर स्पष्ट केलं। यावरून हे सिद्ध होतं की कोणतीही परवानगी नसताना 6 फूट बाय 12 फूट लांबी रुंदीचे सिमेंट विटांचे बांधकाम तब्बल 14 फूट उंचीपर्यंत वाढवण्यात आले। यासाठी 6 लोखंडी खांब उभे करण्यात आले होते। त्यामुळे स्वाभाविकच हे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याचं पंचनाम्यातून सिद्ध झालं आणि म्हणूनच दैनिक मुंबई तरुण भारतने असा आवाज उठवला की सदर हिंदू महिलेला न्याय देण्यासाठी मुंबई महानगरपालिका अनधिकृत बांधकामावर तात्काळ हातोडा चालवणार का? त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास स्थानिक मुस्लिम समुदायाकडून सदर बांधकाम हटवण्यास सुरुवात झाली। मात्र पीडित हिंदू महिलेस धर्मांध जिहाद्यांकडून अद्यापही धमकी मिळत असल्याचं विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं। वास्तविक पीडित महिलेचं असं म्हणणं आहे की त्यांना त्यांच्याच घराचा दरवाजा न उघडण्याबाबत काही जणांकडून दबाव टाकला जात होता आणि धमकवण्यात सुद्धा आलं होतं। मुंबई तरुण भारतने या संपूर्ण विषयाची दखल घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पालिकेचे कर्मचारी हातोडा घेऊन घटनास्थळी दाखल झाल्याचं दिसलं। या प्रकरणात तातडीने कारवाई झाल्याने संबंधित महिलेला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर प्रशासनाची गरज अधिक अधोरेखित केली जाते। कायद्याच्या चौकटीत राहून कोणत्याही दबावाला बळी न पडता न्याय मिळाला पाहिजे, हाच या संपूर्ण प्रकरणातून समोर आलेला सर्वात महत्त्वाचा संदेश आहे। यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।